संतोष मगर ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा कांबळे यांनी भाषण करत असताना एक भाष्य केलेलं आहे आणि ते भाष्य आहे शिक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या संदर्भामध्ये. त्यामुळं अनेक शिक्षकांमध्ये असेल, संघटनांमध्ये असेल, आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. अनेक जण म्हणजे संमिश्र प्रतिक्रिया त्यावरती त्या ठिकाणी द्यायला सुरुवात झाली आहे. खरं पाहता सत्यजित दादा कांबळे म्हणजे कृतीशील आमदार आहेत आणि जे त्यांच्या वोटामध्ये असतं तेच त्यांच्या कृतीतून या ठिकाणी आपल्याला अनेकदा दिसून आलेलं आहे. विधिमंडळामध्ये प्रश्न मांडत असताना आक्रमकपणे शिक्षकांची बाजू असू द्या किंवा पदवीधरांचे प्रश्न असू द्या, अत्यंत अभ्यासूपणे मांडणारा आमदार म्हणून सत्यजित दादा कांबळे यांना ओळखले जाते. अशामध्येच आता शिक्षकांच्या सेवानिवृत्ती संदर्भामध्ये त्यांनी जे भाष्य केलेलं आहे त्या भाष्यावरती आता अनेक जण वेगवेगळी चर्चा करताना आपल्याला दिसून येत आहे. खरं तर दादांनी भाषणामध्ये बोलत असताना सांगितलं की 30-35 वर्ष सेवा झाल्यानंतर डोकं आणि शरीर ज्या कार्यक्षमतेने आपल्याला आता साथ देत आहे त्याच कार्यक्षमतेने दुसरी इनिंग ज्यावेळेस आपली सुरू होईल त्याच कार्यक्षमतेने त्यांनी साथ द्यावी असं त्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळं त्यांचा एक पॉईंट महत्वाचा आहे की 30-35 वर्ष सेवा झाल्यानंतर म्हणजे त्यांचं मत आहे की ज्यांची सेवा 30-35 वर्ष झालेली आहे त्यांच्या निवृत्तीच्या संदर्भामध्ये त्यांनी ते भाष्य केलेलं आहे. आता अशामध्ये जे शिक्षक पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लागलेले आहेत असे शिक्षक वयाच्या 35-38-40 वर्षी त्या ठिकाणी सेवेत आले आणि अशा शिक्षकांना जर आपण पाहिलं तर फक्त 18 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष ते 25 वर्ष सुद्धा त्यांना सेवा मिळत नाही. अशामध्ये अशा शिक्षकांना त्यांनी जे केलेलं भाष्य आहे त्या भाष्यावरती थोडंसं एक संमिश्र प्रतिक्रिया त्यांच्याकडे यायला सुरुवात झाली की आम्हाला सेवा अतिशय अल्प प्रमाणामध्ये मिळते. अशामध्ये जर आमचं वय हे 58 वरून 55 केलं तर सेवा फक्त 18-15 वर्षाची त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणून त्यांनी जे भाष्य केलेलं आहे मला असं वाटतं की त्यांनी जो उल्लेख केला की 30-35 वर्ष सेवा झाल्यानंतर या ज्या अर्थी त्यांनी ते वक्तव्य केलंय, भाष्य केलंय त्यामध्ये जी 30-35 वर्ष सेवा याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. अशामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे शिक्षक जॉईन झालेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे मत आहे ते मत वेगळं असू शकतं. कारण सत्यजित दादा कांबळे हे अतिशय हुशार आणि अभ्यासू उच्च शिक्षित आमदार आहेत. त्यामुळं त्यांच्याकडनं जे भाष्य केलेलं आहे ते ज्यांची सेवा 30-35 वर्ष झालेली आहे या बाबतीमध्ये असू शकतं. पण ज्यांची सेवा ही वयाच्या 35-38 वर्षी सेवा झालेली आहे त्यांच्या बाबतीमध्ये कदाचित त्यांचं मत हे वेगळं असू शकतं. या बाबतीमध्ये त्यांच्याशी संपर्क करून या बाबतीत त्यांचं काय मत आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्यांनी केलेलं भाष्य यावरती तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये यावरती प्रतिक्रिया देऊ शकता. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.